नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी या यूट्यूब चॅनलवर. या जीकेच्या लेक्चरमध्ये आज आपण पॉलिटी बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजेच मूलभूत हक्क बघणार आहोत. मागील पार्टमध्ये आपण काही माहिती बघितली होती, आता त्यासमोरील माहिती बघणार आहोत. मागील पार्टमध्ये आपण कलम 14 बद्दल माहिती बघितली होती. कलम 14, राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. यामध्ये कायद्यापुढे समानता ही नकारात्मक संकल्पना आहे, ही ब्रिटनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे आणि ही अमेरिकन घटनेवरून घेण्यात आली आहे. यामध्ये काही कलम 14ला अपवाद आहेत. कलम 14 यामध्ये काही अपवाद आहेत. कलम 14ला अपवाद आहेत. कलम 361 नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना काही विशेष अधिकार प्राप्त होतात. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना काही विशेष अधिकार प्राप्त आहेत. यामध्ये पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतर स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही. पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतर पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतर कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी स्वतःच्या कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाहीत. कलम 361 नुसार राष्ट्रपती किंवा राज्यपालांना काही विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्यामध्ये पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतर स्वतःच्या अधिकार किंवा कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी असणार नाहीत. पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतर स्वतःचे अधिकार किंवा कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी असणार नाही. पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयामधून अटकेसाठी आदेश काढला जाणार नाही. पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून अटकेसाठी आदेश काढला जाणार नाही. पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून अटकेसाठी आदेश काढला जाणार नाही. कलम 361A नुसार संसद किंवा राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्तपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर कोणतीही फौजदारी कारवाई किंवा दिवाणी कार्यवाही केली जाणार नाही. संसद
किंवा राज्य विधिमंडळ कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे कलम 361 संसद किंवा राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. कलम 361 संसद किंवा राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. कलम 361 संसद किंवा राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून अटकेसाठी आदेश काढला जाणार नाही. राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून अटकेसाठी आदेश काढला जाणार नाही. कलम 361 संसद किंवा राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. कलम 105 नुसार संसद सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. कलम 105 संसद सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. कलम 105 नुसार संसद सदस्यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. त्यानंतर कलम 194 राज्य विधिमंडळ सदस्यांनी सभागृहात केलेल्या कुठल्याही वक्तव्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खटला चालवला जाणार नाही. राज्य विधिमंडळ सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल
केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. कलम 194 राज्य विधिमंडळ सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. कलम 105 संसद सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. तर कलम 194 राज्य विधिमंडळ सदस्याने सभागृहात केलेल्या वक्तव्याबद्दल कुठलाही खटला चालवला जाणार नाही. कलम 105 ही खासदारांसाठी आहे, तर कलम 194 ही आमदारांसाठी आहे. यानंतर कलम 15. कलम 15 धर्म, वंश, जात, जन्म, लिंगस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. धर्म, वंश, या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. हे कलम केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहे. हे कलम केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहे. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. हे कलम केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहे. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी. सार्वजनिक रोजगारात समान संधी. हे कलम सुद्धा केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहे. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी हे कलम सुद्धा केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. या कलमानुसार अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा कायदा संमत करण्यात आला. या कलमानुसार
या कलमानुसार अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यातील तरतुदी अधिक कडक करण्यासाठी या कायद्यामध्ये 1976 मध्ये या कायद्याच्या नावात बदल करण्यात आला. यामधील तरतुदी अधिक कडक करण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला. या कायद्याच्या नावात बदल करण्यात आला. नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असा बदल 1976 मध्ये करण्यात आला. नागरी अधिकार संरक्षण कायदा नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 या कायद्यानुसार अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा कायदा संमत करण्यात आला आणि या कायद्यामधील तरतुदी अधिक कडक करण्यासाठी 1976 मध्ये यामध्ये या कायद्याच्या नावामध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. या कलमानुसार अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यामधील तरतुदी अधिक कडक करण्यासाठी 1976 मध्ये या कायद्याच्या नावात बदल करण्यात आला. त्यामध्ये नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असा बदल करण्यात आला. या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नव्हत्या, त्यासाठी एक पुन्हा कायदा करण्यात आला. वरील कायद्यात अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नव्हत्या. वरील कायद्यात अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नव्हत्या म्हणून एससी व एसटी अत्याचार निवारण कायदा एससी एसटी अत्याचार निवारण कायदा 1989 हा कायदा संमत करण्यात आला. अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. वरील कायद्यात अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नव्हत्या, त्यामुळे एससी व एसटी अत्याचार निवारण कायदा हा कायदा संमत करण्यात आला. एससी व एसटी अत्याचार निवारण कायदा 1989 हा कायदा संमत करण्यात आला. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. या कलमानुसार अस्पृश्यता अपराध कायदा 1955 हा कायदा संमत करण्यात आला आणि त्या कायद्यातील तरतुदी अधिक कडक करण्यासाठी 1976 मध्ये त्या कायद्याच्या नावात बदल करून नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 असे त्या कायद्याचे नाव करण्यात आले होते आणि त्या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नव्हत्या, त्यामुळे एससी व एसटी अत्याचार निवारण कायदा 1989 हा कायदा संमत करण्यात आला. त्या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नसल्यामुळे एससी व एसटी अत्याचार निवारण कायदा 1989 हा कायदा संमत करण्यात आला. कलम 18 किताब नष्ट करणे.
कलम 18 किताब नष्ट करणे. किताब नष्ट करणे. किताब नष्ट करणे. लष्करी व शैक्षणिक मानव विशेष वगळता राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कोणताही किताब प्रदान करणार नाही. लष्करी व शैक्षणिक मानविशेष वगळता राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कलम 18 किताब नष्ट करणे. लष्करी व शैक्षणिक मानवविशेष वगळता राज्यसंस्था कोणत्याही नागरिकास किंवा कोणत्याही व्यक्तीस कलम 18 किताब नष्ट करणे. लष्करी व शैक्षणिक मानवविशेष वगळता राज्यसंस्था कोणत्याही नागरिकास किंवा कोणत्याही परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान करणार नाही. 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्काराची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. भारतरत्न, यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. एकोणीसशे 96 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. राष्ट्रीय पुरस्कार यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. खटला होता बालाजी राघवन वर्सेस केंद्र सरकार. खटला बालाजी राघवन वर्सेस केंद्र सरकार. एकोणीसशे 96 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. खटला होता बालाजी राघवन वर्सेस केंद्र सरकार. पण राष्ट्रीय पुरस्कार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रीय पुरस्कार हे कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्येत येत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाच्या मते राष्ट्रीय पुरस्कार हे कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्या देत नाहीत. कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्या देत नाहीत. किताब या व्याख्येत येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या मते राष्ट्रीय पुरस्कार हे कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्या देत नाहीत. कलम 18 किताब नष्ट करणे, शैक्षणिक मानविशेष व लष्करी मानविशेष वगळता राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कुठलाही किताब प्रदान करणार नाही. 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची घटनात्मक वैधता उचलून धरली होती. यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पण सर्वोच्च न्यायालयाच्या मते राष्ट्रीय पुरस्कार हे कलम 18 अंतर्गत किताब या व्याख्या देत नाहीत. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क. कलम 14 ते 18 हे समानतेचे हक्क आहेत. कलम 14 ते कलम 18 आतापर्यंत जे हक्क पाहिले आपण, कलम 14 ते 18 हे समानतेचे हक्क आहेत. कलम 14 ते कलम 18. कलम 14 ते कलम 18 समानतेचा हक्क. समानतेचा हक्क. कलम 14 ते कलम 18 समानतेचा हक्क. यानंतर आता स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये एकूण 6 हक्कांची हमी दिली आहे. यामध्ये एकूण 6 हक्कांची हमी दिली आहे. पूर्वी 7 हक्क होते. यामध्ये एकूण 6 हक्कांची हमी दिली आहे, तर पूर्वी 7 हक्क होते. पूर्वी 7 हक्क होते. यामध्ये 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. वगळण्यात आला. स्वातंत्र्याचा हक्क 6 हक्कांची हमी दिली आहे. पूर्वी एकूण 7 हक्क होते, पण त्यामध्ये 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये संपत्तीचा हक्क वगळण्यात आला आहे. यामध्ये कलम 19 स्वातंत्र्याचे 6 हक्क. कलम 19 कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण. भाषण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण. इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 यामध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण. यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, शांततेने विनाशस्त्र, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा संघ स्थापनेचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा संघ स्थापनेचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, राहण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, कोणताही पेशा आचरण्याचे स्वातंत्र्य, कोणताही पेशा व्यवसाय, कोणताही पेशा व्यवसाय धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य, कोणताही पेशा व्यवसाय धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण, यामध्ये 6 स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा संघ स्थापण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, राहण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही पेशा किंवा धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य, कोणताही पेशा आचरण्याचे किंवा कोणताही धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य. हे 6 हक्क केवळ राज्य संस्थेच्या विरुद्ध उपलब्ध आहेत. हे 6 हक्क केवळ राज्य संस्थेच्या कृती विरुद्ध उपलब्ध आहेत. केवळ राज्य संस्थेच्या कृती विरुद्ध उपलब्ध आहेत. हे 6 हक्क केवळ राज्य संस्थेच्या कृती विरुद्ध उपलब्ध आहेत आणि हे हक्क केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. हे हक्क केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याचा हक्क, यामध्ये कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्कांचे संरक्षण,
हे 6 हक्क केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्धच उपलब्ध आहेत, केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी. यापुढील माहिती आपण समोरील लेक्चरमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.